नमस्कार. जय शंकर दत्तगुरु. कुंभ राशीच्या पंचम भावातून गुरुचं भ्रमण होत आहे. हे भाग्यस्थानाचं भाग्यस्थान आहे, म्हणजे डबल धमाका म्हटलं तरीही चालेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरुभ्रमण हे पंचम भावातून होत आहे आणि गुरुची दृष्टी नवम, लग्न भाव आणि लाभ भावावर होते. अतिशय सुंदर असं गुरुभ्रमण कुंभ राशीला प्राप्त होत आहे आणि शनी 12व्या स्थानात असताना कुठेतरी आरोग्याच्या तक्रारी त्रासदायक ठरतील, परंतु गुरुची बलवत्ता उत्तम असल्यामुळे तुम्ही सहज सोप्या पद्धतीने उत्तम आरोग्यावर नक्की लवकरात लवकर बरे होणार आहात. भाग्याचं भाग्यस्थान येता विद्या, शास्त्र, शिक्षण बाबतीमध्ये विशेष लाभ होतो. संतती सुख उत्तम लाभते. 7.5च्या अंतिम टप्प्यात त्यात पंचम भावातील गुरु म्हणजे दुधात साखर असं म्हटलं तरीही चालेल. शिक्षण क्षेत्रामध्ये परदेश भ्रमण करण्याची संधी प्राप्त होते. नवीन मित्र परिवार तयार होतात. व्यक्तिमत्व विकासाला नवी संधी मिळते. त्यासोबतच प्रॉपर्टीच्या, जमिनीच्या काही गोष्टी अडकलेल्या असतील, कोर्ट कचेरी चालू असेल, त्याच्यापासून मुक्ती मिळायला नक्कीच मदत होते. पंचम भावातला गुरु तुम्हाला तुमच्या कुळातील रूढी परंपरा जपायला सांगतो. कुळधर्म, कुळाचार उत्तम पद्धतीने तुमच्याकडनं पार होऊ शकतात, किंवा अशी एखादी गोष्ट की जी तुमच्या कुळासाठी महत्वाची आहे, परंतु आतापर्यंत ती अडलेली होती, किंवा आतापर्यंत तुमच्या कानापर्यंत त्या गोष्टीबद्दल खबरही नव्हती, अशी गोष्ट अचानक तुमच्या समोर येईल आणि तिथून पुढे तुम्ही तुमच्या कुळाच्या उद्धारासाठी नक्कीच कार्यरत राहणार आहात. पंचम भावातला गुरु हा तुम्हाला उत्तम आध्यात्मिक बलवत्ता प्रदान करणारा असतो. मी बलवत्ता बोलले कारण मुळातच पंचमात ज्यावेळेस गुरु येतो त्यावेळेस गुरुकृपा अशा व्यक्तीला सहज सोप्या पद्धतीने लाभलेली असते. अशा व्यक्तींनी आपल्या कुलधर्म, कुलाचारांवर जास्त विशेष भर द्यावा आणि आपल्या कुळामध्ये असणाऱ्या गुरुतत्वाशी संबंधित जी उपासना अडलेली असेल ती पूर्णत्वाला न्यावी. जर तुमच्या कुळामध्ये कुणी समाधी घेतली असेल, ब्रह्म संबंध असणारं स्थान असेल, तर अशा स्थानी जाऊन चंदनाचं अत्तर त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे. शुद्ध तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे आणि पिवळ्या मिठाईचा नैवेद्य सुद्धा त्या ठिकाणी अर्पण करून क्षमा याचना करायची आहे. आणि दत्त महाराजांची नित्य उपासनेमध्ये तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रातील सिद्धमंगल स्तोत्र नियमितपणे पठण केलं तर हे भाग्याचं भाग्यस्थान तुमचा भाग्योदय 100% करायला काही वेळ लागणार नाही. दत्तगुरूंची कृपा प्राप्ती कुंभ राशीच्या व्यक्तीला अत्यंत उत्तम पद्धतीने होत आहे. दैववादी ज्योतिषशास्त्र नाही, ज्योतिषशास्त्र हे कर्मवादी आहे. ग्रह कोणत्या स्थानातनं काय फल प्राप्त करून देतो हे आपण ढोबळमानाने या ठिकाणी पाहत आहोत. त्यासोबतच तुमची महादशा, अंतर्दशा आणि प्रत्यंतर दशा याचा सुद्धा अभ्यास होणं तितकंच गरजेचं आहे. कुंभ राशीच्या लोकांनी विष्णूची सुद्धा उपासना पूर्ण वर्षभर नियमितपणे करावी. कुंभ राशीच्या सर्व जातकांना भरभरून शुभेच्छा. भाग्योदयकारक घटना सदैव तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहो. जय शंकर दत्तगुरु.